शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत आहे हे बहुतेक वेळा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं न दिसता वाढतं. त्यामुळे याला सायलेंट प्रॉब्लेम असंही म्हटलं जातं. तरीही काही लक्षणे संकेत दिसू शकतात कोलेस्ट्रॉल खूप वाढल्यावर. जसं की पहिलं महत्त्वाचं म्हणजे छातीत दुखतं. हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यावर छातीत जडपणा जाणवतो आणि दुसरं लक्षण म्हणजे लवकर थकवा येतो. थोडं काम केलं तरी दम लागतो. रक्तप्रवाह नीट झाल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पायात वेदना किंवा आकडी येते. चालताना पाय दुखतात किंवा कळ येते. हे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचं लक्षण नक्कीच असू शकतं. त्याचप्रमाणे त्वचेवर पिवळसर गाठी दिसतात. डोळ्याच्या आसपास किंवा त्वचेवर पिवळ्या रंगाच्या गाठी दिसतात. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या भोवती पांढरी वर्तुळे दिसतात. डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती राखाडी किंवा पांढरी रिंग दिसते. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होतो. थोडी जरी हालचाल झाली तरी दम लागतो. हृदयावर ताण वाढल्याचा हे संकेत असू शकतात. अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. खूप जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हे धोके वाढतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर बहुतेक वेळा काही लक्षणे उशिरा दिसतात. तेव्हा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे नक्कीच जावा किंवा काही तपासण्या करून घ्या. जसं की रक्ताची तपासणी नक्कीच करून घ्या. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये किती आहे हे समजतं. त्याचप्रमाणे जास्त तिखट फास्ट फूड खाणं टाळा. व्यायाम नक्की करा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्यांना हा धोका जास्त असतो. धूम्रपान करणाऱ्यांनाही हा धोका जास्त वाढतो. त्यामुळे दररोज 30 मिनिटे चाला, व्यायाम करा. खूप तिखट, तेलकट, तुपट पदार्थ कमी खा. फळे, भाज्या, फायबरयुक्त अन्न खा आणि नियमित रक्ताची तपासणी करून घ्या. यासारख्या गोष्टी केल्या तर नक्कीच कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहू शकतं.